आपल्या या आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही काही होम रेमेडीज आपल्याला सांगितल्या पण आहेत, हायपो आणि हायपर थायरॉइडिझम दोन्हीसाठी. पण अजूनही काही होम रेमेडीज, जर का थायरॉइडचा प्रॉब्लेम इम्बॅलन्स झालेला असेल तर तुम्ही सांगू शकाल का? अ, हो. थायरॉइड जेव्हा जास्त प्रमाणात सिक्रेशन्स होतात, म्हणजे त्याला हं, आपण हायपर थायरॉइडिझम म्हणतो, हं, त्यावेळेला उष्ण पदार्थ जसं टाळायचं आपण म्हटलं आहे ना, हं, त्याप्रमाणे अ, पोटाच्या म्हणजे आतड्यांची ताकद वाढवणारे हं, असे बेलपाकासारखे पदार्थ, की जे आपण मुरंबा किंवा आवळ्याचा मोरावळा खातो, बर तसं बेलाचा बेलपाक करतात. बर तो सुद्धा आहार घटक म्हणून तुम्ही घेतला तरी चालणार आहे. तसंच त्या हायपोथायरॉइडिझम जेव्हा होतो त्यावेळेला हळद, मिरे, मध यांचा वापर आहारात म्हणून करायचा आहे जास्त. बर म्हणजे हळद कशी, तर दूध, नुसतं दूध घेत असाल तर दूध हळद घ्या. हं, हं, एखादं फळ खात असाल तर त्याला मिरे लावून खा, म्हणजे मिऱ्याची पावडर करून ती लावून खा. बर तर त्याचे आणखीन थायरॉइडचा बॅलन्स करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. बर नंतर जे काही पदार्थ म्हणजे आहार घटक खाणार आहात, ते जसं आपण ताजे घ्या म्हटलंय ना, तर हं, त्याच्यामध्ये ज्या ज्या पदार्थांमध्ये आलं मॅच होतं, अशा पदार्थांमध्ये किंवा भाज्यांमध्ये आल्याचा वापर वाढवा. हं, तर हे तुमचं शरीरातलं मेटाबॉलिझम बॅलन्स करायला मदत करणार आहे आणि त्यायोगे थायरॉइडवर जो स्ट्रेस आलाय तो हं, कमी होऊन थायरॉइड फंक्शन नॉर्मल होण्यासाठी मदत करणार आहेत या गोष्टी. बर आणि ह्याच्याबरोबर पाण्याचा इंटेक हा खूप महत्वाचा आहे. हं, की पाणी जे प्यायचे, जर हायपोथायरॉइडिझम मध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ गरम पाण्या पित राहिलात तर हं, तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट शरीरावर देणार आहे. बर आणि हायपर थायरॉइडिझम मध्ये उकळून गार केलेलं पाणी जर प्यायलात बर तर ते मदत करणार आहे. बर हा महत्वाचा त्यातला फरक आहे. बर त्यामुळे डॉक्टर तुम्हाला सांगतात तुम्ही हायपोथायरॉइडिझम आहात का हायपर मध्ये आहात. हा मग तेव्हा आपण आपल्या घरच्या आहारामध्ये, रोजच्या बरोबर सवयींमध्ये बदल केले बरोबर तर निश्चित सपोर्टिव्ह काम होणार आहे.